तुम्ही सुद्धा जर बाहेरचं पाणी पित असाल तर सावधान, कारण असंच दूषित पाणी पिऊन 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडमधील वसतिगृहामध्ये दूषित पाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान पिंपरी चिंचवड येथील आदिवासी वसतिगृहात दूषित पाण्यामुळे जवळपास 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची बातमी समोर येते। विद्यार्थ्यांना अचानक उलटी, जुलाब आणि मळमळ सारखी लक्षणं जाणवली लागली आणि त्यानंतर त्यांना लगेचच महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले। दरम्यान काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलंय, तर काही विद्यार्थ्यांची प्रकृती अजूनही थोडीशी स्थिर नाहीये आणि त्यामुळेच 8 ते 10 विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत। मात्र डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांनी प्रशासनावर स्वच्छ पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप केला आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून याबद्दल तक्रार देखील नोंदवली आहे। शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळून सुद्धा वसतिगृहातील वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याचं विद्यार्थी आणि पालकांनी सांगितलंय। या घटनेनंतर आता पालक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने कारवाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने परिस्थितीचं निदान करून वसतिगृहातील पाण्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं पूर्णपणे संरक्षण सुनिश्चित करावं अशी मागणी केली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर अशा प्रकारे कुठेही पाणी पित असाल तर सावधान राहा। ते पाणी खरंच चांगलं आहे का किंवा दूषित आहे का याची चौकशी करून त्यानंतरच तुम्ही ते पाणी पिहा, नाही तर तुम्हाला सुद्धा असा त्रास होण्याची शक्यता दिसून येईल।